नमस्कार मंडळी, मधुशाज रेसिपीमध्ये तुम्हा सर्वांचे खूप मनापासून स्वागत. तर आज आपण मुलांना मधल्या वेळेत खाण्यासाठी किंवा टिफिनसाठी म्हणा मस्त अशी शेव बनवतो आहे आपण. आता ही जी शेव आहे ती 1 किलोच्या प्रमाणामध्ये बनवतो आहे. चला तर मग रेसिपी सुरू करूया. तर आता इथे मी घेतले 1 किलो बेसन पीठ. हे जे बेसन पीठ आहे तर ते घरी डाळ बनवून दळून आणलेलं म्हणजे घरचं पीठ आहे हे. विकतचं किंवा हिरा बेसन अजिबात नाही आहे. आता याच्यामध्ये चवीपुरतं मीठ घालून घ्यायचं आहे. डाळ जेव्हा तुम्ही बेसन दुकानातून आणता किंवा घरचं गिरणीमधून दळलेलं असतं तर पीठ सुरुवातीला चाळून घ्या. ते त्याच्यामध्ये जे काही डाळीचे कण वगैरे असतात ते निघून जातात आणि ते सोऱ्यामध्ये अजिबात अडकत नाहीत. आता याच्यामध्ये चवीपुरतं मीठ आणि 1 चमचाभर हळद घालून घेतली. एक पाव अर्धी चिमूट इथं आपल्याला सोडा घालायचा आहे. सोडा घालणं ऑप्शनल आहे, नाही घातला तरीसुद्धा चालेल. मस्त अशी शेव आपली तयार होते. तुमच्याकडे असेल तर तुम्ही इथे 1 वाटीभर तांदळाचं पीठ वापरलं तरीसुद्धा चालेल. पण मी इथं तांदळाचं पीठ वगैरे अजिबात वापरलेलं नाही आहे. कोरडे मसाले छान असे व्यवस्थित मिक्स करून घेऊयात आणि मिक्स करून झाल्यानंतर मग थोडं थोडं पाणी घालून याचं आपल्याला बॅटर तयार करून घ्यायचं आहे. आता नॉर्मल जे पाणी असतं रूम टेम्परेचर तर त्याच पाण्याने तुम्ही हे पीठ छान असं भिजवू शकता. तर तुम्ही जर याच्यापेक्षा जर हिरा बेसन वापरलं जे विकतचं असतं त्याचीसुद्धा शेव खूप छान होते. अजिबात ऑइली होत नाही आणि छान अशी जास्त दिवस टिकतेसुद्धा. पण जे आहे नॅचरल ते आपलं घरचं मुलांना खाण्यासाठी हे घरी बनवलेलंच पीठ चांगलं. ते बघा पीठ छान असं भिजवून घेतलं आहे आणि पिठाला छान असं तेलसुद्धा मी लावून घेतले. तुम्ही याच्यापेक्षा सैलसरसुद्धा पिठाचा गोळा बनवू शकतात. आता सोऱ्यालासुद्धा आतल्या बाजूने मी थोडंसं तेल लावून घेतलं आहे. आता इथे सोऱ्याला 3 प्रकारच्या शेवच्या चिपळ्या असतात. एक मध्यम असते, एक खूप मोठी असते आणि एक एकदम बारीक असते. सॉरी, माझ्याकडे 4 चिपळे आहेत तिथे. एक एकदम भारी 0 नंबरची जी चिपळी आहे ती आहे. एक थोडी मोठी आहे, एक मध्यम आहे. तर जी 2nd नंबरची आहे म्हणजे एकदम बारीकी नाही आणि एकदम मोठी नाही, ही चिपळी मी इथं लावून घेतली. व्हिडिओत तुम्हाला दाखवते. जी 2 नंबरची असते ती लावून घ्यायची आणि छान असा सोऱ्या आता आपल्याला इथं दाबून भरून घ्यायचा आहे. पीठ सैलसरच आहे. थोडासा गोळा मळल्यामुळे तुम्हाला तसं दिसतंय. फार असं घट्ट मळू नका कारण शेव एकदम कडक होते. आपल्याला शेव खुसखुशीत बनवायची आहे. त्यामुळे मी असं पीठ इथं तयार करून घेतलं आहे. सोऱ्या छान असा दाबून भरून घ्यायचा म्हणजे शेवटचे जे वेडे आहेत ते छान येतात, अजिबात मध्ये तुटत नाहीत. आता मी तेलसुद्धा छान असं गॅसवरती गरम करायला ठेवले. तेल गरम करत असताना गॅसची जी फ्लेम आहे ती मध्यम ठेवायची. हाय किंवा एकदम मीडियम ठेवायची नाही. हाय फ्लेमवर ठेवलं तर शेवचा कलर बदलतो आणि एकदम कमी ह्याच्यावर ठेवलं तर शेव तेल जास्त पिते. तर बघा छान असं बाहेर पीठ येते की नाही हे सुद्धा तुम्ही एकदा तेलामध्ये सोऱ्या फिरवायच्या अगोदर चेक करून घ्या. आता तेल छान असं गरम झालं आहे. मी डायरेक्ट जी शेव आहे तर ती तेलामध्ये सोडून घेऊयात. आता ही जी शेव आहे ती बनवण्यासाठी जास्त तेलसुद्धा लागत नाही. अगदी कमी तेलामध्ये आणि झटपट शेव बनवून तयार होते. आता मस्त असे शेवचे वेडे तेलामध्ये सोडून घ्यायच्यात. गॅसची फ्लेम मध्यम आहे, अजिबात कुठेही वाढवायची नाही आहे. हे बघा छान अशी शेव तळली जाते. तेलामध्ये बुडबुडे तेलाचे बुडबुडे होत आहेत छान. जोपर्यंत बुडबुडे कमी होत नाहीत तोपर्यंत शेवला अजिबात झाऱ्या लावायचं नाही. हलकेसे बुडबुडे कमी झाले की चेक करायचे. शेव पूर्ण वरच्या बाजूने कडक झाले असेल तरच पलटी करून घ्यायची आणि शेव तळताना त्याला जास्त असं उलटपालट करायचं नाही. फक्त दोन्ही बाजू एकदा म्हणजे एकदा किंवा 2दा पलटी केल्यानंतर शेव तळून झाली पाहिजे. अशा पद्धतीने शेव इथं तळून घ्या म्हणजे मस्त अशी खुसखुशीत होते आणि अजिबात तेलकटसुद्धा होत नाही. अगदी अर्धा ते 1 मिनिटामध्ये शेवचा एक वेडा तळून होतो आणि मस्त अशी आपली इथं खमंग खुसखुशीत शेव तिथं बनवून तयार झाले. अशाच पद्धतीने मी सगळी शेव बनवून घेते. तुम्हाला याच्यापेक्षा बारीकसुद्धा तुम्ही बनवू शकता किंवा याच्यापेक्षा मोठीसुद्धा शेव तुम्ही इथं बनवू शकताय. मस्त असे तेलामध्ये मी शेवचे वेडे सोडून घेते. आता शेव बनवताना डायरेक्ट तेलामध्ये सोडून घ्यायचे म्हणजे ती तुटत नाही आणि त्याचे वेडेसुद्धा छान होतात. तर तुम्हाला पाहिजे त्या आकारामध्ये लहान किंवा मोठे, जाड किंवा पातळ अशा पद्धतीचे शेवचे वेडे तुम्ही बनवू शकता. आणि मी सगळी शेव अशी छान तयार करून घेतली. अजून ती मी अशी चुरा केलेली नाही आहे. डब्यात भरताना मी ते तशीच भरणार आहे. तर तुम्ही बघू शकता एकदम मस्त आणि खमंग खुसखुशीत अशी शेव आपली तयार झाली. आता तुम्ही ही हवाबंद डब्यामध्ये जर भरून ठेवली तर 1 महिना आरामात टिकते आणि छान मस्त कलरसुद्धा किती छान आला आहे तुम्ही बघू शकता आणि मस्त अशी खुसखुशीत शेव आपली तयार झाली. तुम्ही चिवड्यासोबत खाऊ शकता, मुलांना डब्याला देऊ शकता किंवा मधल्या वेळेमध्ये स्नॅक्स म्हणून तुम्हीसुद्धा अशीच खाऊ शकता. मी इथं फक्त मिठाची शेव बनवली कारण माझ्याकडे लहान मुलं आहेत. तुम्ही याच्यामध्ये मिरची पावडर घालू शकता म्हणजे छान अशी तिखटसुद्धा शेव तुमची तयार होईल.
तुम्हीसुद्धा अशा पद्धतीने मुलांसाठी नक्की शेव बनवा आणि व्हिडिओला लाईक करा आणि आपल्या